महाराष्ट्र राज्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केल्याचं समजत आहे। हा मोर्चा एका गौरक्षकाला मारलं आणि त्याला न्याय मिळावा या मागणीसाठी हा मोर्चा निघत आहे। मोर्चा काढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु या मोर्चामध्ये सत्तेतील आमदार भाजप आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप येत आहेत। मुळात महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री हे भारतीय जनता पार्टीचे आहेत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। या गोरक्षकाला न्याय मिळण्यासाठी जर मागणी केली या दोन आमदारांनी तर न्याय नक्कीच मिळेल असं आम्हाला वाटते। परंतु जाणीवपूर्वक या मागणीसाठी बीड जिल्ह्यामध्ये मोर्चा काढला जात आहे। ठीक आहे, मोर्चा काढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु या मोर्चामध्ये भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी मिलिंद एकबोटे येणार असल्याचे समजत आहे। मुळात ज्यावेळेस भीमा कोरेगाव येथे दंगल झाली होती त्यावेळेस निष्पाप भीमसैनिक महिला भगिनी यांच्यावर दगडफेक झाली होती। अजून सुद्धा हे आम्हाला चांगलंच आठवतं। माझा प्रश्न आहे गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांना की मध्यंतरी बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली होती, ते सुद्धा हिंदू होते, त्यासाठी सुद्धा मोर्चे निघाले। त्यावेळेस आपण हिंदू म्हणून या मोर्चामध्ये का सहभागी झाला नाही? त्यावेळेस वाटले नाही का तुम्हाला की संतोष देशमुख सुद्धा हिंदू आहेत, त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे? आमचा मोर्चाला कोणत्याही परिस्थितीमध्ये विरोध नाही, परंतु महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही आपणास मागणी करत आहे की हा जो भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी आहे मिलिंद एकबोटे या मोर्चामध्ये सहभागी होत आहे। आमची मागणी आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये मिलिंद एकबोटे यांना बीड जिल्ह्यात येण्यास बंदी घालावी अशी आमची प्रमुख मागणी आहे। आणि जर मिलिंद एकबोटे यांना घेऊन हा मोर्चा होत असेल तर या मोर्चाला सुद्धा परवानगी देऊ नये अशी आमची माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही स्पष्टपणे मागणी करत आहे।